नमस्कार, वर्षास केक्स अँड आर्ट्समध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण गव्हाच्या पिठाची भरपूर लेअरवाली खमंग व खुसखुशीत मटरी किंवा मेथीची शंकरपाळी बनवतोय। तर संध्याकाळच्या टाइमला सगळ्यांना हलकीशी भूक लागते, अशा वेळेस काय बनवू हा प्रश्न पडतो। तर अशी मटरी बनवून ठेवली तर ती आयत्या वेळी आपल्याला खाता येते। तसेच प्रवासात जातानाही बरोबर नेऊ शकतो। चहा बरोबर ही मटरी छान लागते, एक महिनाभर ही मटरी व्यवस्थित छान टिकते। तर चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात। मेथीची शंकरपाळी बनवतोय तर येथे मी 2 कप मेथी स्वच्छ धुवून निथळून बारीक कट करून घेतलेली आहे। तर ही आता मेथी परतून घेऊया। पॅन गरम झालेला आहे, अर्धा चमचा तूप घालून घेतलं। याच तुपावर 1 मिनिटभर आपल्याला ही मेथी मोठ्या गॅसवर परतून घ्यायची आहे। तर असं मेथी परतल्यामुळे मेथीचा कडवटपणा दूर होतो आणि ही शंकरपाळी खायला छान लागते। आता या मेथीमध्ये सुद्धा आपल्याला काड्या घ्यायच्या नाहीत, फक्त पानच इथं घ्यायची आहेत। आता ही मेथी 1 मिनिटभर चांगली परतली आहे। गॅस बंद करूया आणि ही मेथी आता थंड होऊन देऊ। शंकरपाळीसाठी आपल्याला पीठ भिजवायचं आहे। तर इथे मी 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे, 3 चमचे बारीक रवा घेतलेला आहे। बेसन पिठामुळे आपली मटरी ही खमंग बनते व रव्यामुळे ती खुसखुशीत बनते। तर आता हाफ टीस्पून हळद घालून घेऊ, हाफ टीस्पून धनेपूड घालून घेऊ आणि 1 टेबलस्पून मी इथं कश्मीरी लाल मिर्च पावडर घेतली आहे। ती कलर लाल येतो आणि चवीला मध्यम तिखट असते। 2 चमचे पांढरे तीळ घालूया आणि 1 टीस्पून आपल्याला ओवा घालायचा आहे। ओवा हातावर असा क्रश करून चोळून चांगला घालायचा, म्हणजे ओव्याचा फ्लेवर आपल्या मटरीमध्ये चांगला उतरतो। थोडंसं हिंग घालूया आणि आता ही मेथी आपली परतलेली आहे ती घालून घेऊ आणि आता इथे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता आपण तूप घालूयात। इथं मी 1.5 चमचे तूप घेतलेलं आहे। तूप असं घट्टसरच घ्यायचं, त्याच्यामुळे आपल्या मटरीला टेक्स्चर चांगलं येतं। अर्धा चमचा तूप हे मेथी परतताना घातलं होतं आणि 1.5 चमचे तूप आता इथं घेतलेलं आहे। ते एकूण 2 चमचे तूप हे या रेसिपीमध्ये वापरलेलं आहे। तर या चमच्याने तूप घेतलेलं आहे। आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया, कारण हे जे मोहन घातले आहे आपण ते सगळे आपल्या गव्हाच्या पिठाला लागले पाहिजे आणि त्याच्यामुळे आपली मटरी ही चांगली खुसखुशीत होते। तर आता बघा, हे अशी चांगली मूठ बांधली जात आहे पिठाची, त्याच्यामुळे हे असं समजायचं की हे आपलं जे मोहन आहे ते परफेक्ट आहे। आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेऊया। इथं थोडं थोडंच पाणी घालायचं आहे, जास्त पाणी आपल्याला एकदम घालायचं नाही आणि हे थोडंसं आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे। जास्त घट्ट पण नाही आणि जास्त लूज पण नाही ठेवायचं। हे बघा, पूर्ण असा मी पिठाचा गोळा तयार केलेला आहे। आता थोडंसं 1 चमचा तेल लावून घेऊ आणि हे परत थोडंसं चोळून घेऊया। पीठ चांगलं मऊ होण्यासाठी आपल्याला 5 मिनिटासाठी हे चांगलं मळून घ्यायचं आहे। आता बघू शकता तुम्ही इथं हे पीठ चांगलं मऊ झालेलं आहे। आता आपल्याला 15 ते 20 मिनिटासाठी हे झाकून ठेवायचं आहे। आपलं पीठ मुरतं आहे, तोपर्यंत आपण मटरीला लावण्यासाठी साठा तयार करू। तर साठा बनवण्यासाठी मी इथं 2 चमचे तांदळाचं पीठ आणि 2 चमचे तूप घेतलेलं आहे। चांगलं एक मिक्स करून घ्यायचं आणि एकाच डिरेक्शनने असं फिरवल्यानंतर एक क्रीमी टेक्स्चर मिळतं। आणि हे बघा, आता 20 मिनिटं झालेली आहेत, आपलं हे पीठसुद्धा चांगलं मुरलेलं आहे। तर आता चांगलं थोडंसं परत 5 मिनिटासाठी आपण चांगलं मळून घेऊया। जेवढं आपण हे पीठ मळू किंवा चांगलं मऊ करू तेवढ्या आपल्या मटरी हे छान होतात। तर आता हे चांगलं पीठ आपण मळलेलं आहे। आता हे आपण पोळपाटावर चांगलं त्याचा रोल करूया। दोन्ही हातांनी चांगलं रोल करत करत असा चांगला रोल आपण करून घ्यायचा आणि चाकूने त्याचे सारखे भाग करायचे। चपातीच्या उंड्या एवढा साईजचा आपल्याला पेढे करायचे आहेत आणि आता हे असंच चाकूने आपण सगळे पेढे कट करून घेऊया आणि हे कट केलेले पेढे आपण एका भांड्यात काढून घेऊ। आता यातला एक पेढा आपल्याला आता लाटून घ्यायचा आहे। तर हा पेढा पण आता आपण लाटण्या अगोदर थोडासा मऊ करून घ्यायचा, परत एकजीव करून घ्यायचा, कारण हे पीठ थोडंसं घट्ट आहे, त्यामुळे लाटताना क्रॅक होऊ शकतात। त्यामुळे हा चांगला एकजीव करून हाताने चांगला तळ हाताने आपल्याला चांगला रोल करून घ्यायचा आहे आणि आता हा रोल आपल्याला लाटून घ्यायचा आहे। तर इथे लाटताना आपल्याला पीठ लावायचं नाही, पीठ न लावताच आपण हा लाटायचा आहे। पीठ घट्ट असल्यामुळे आपोआप लाटला जातो। जर तुमचा कधी लाटताना रोल थोडं चिटकत असेल तर त्याला थोडंसं तेल लावा, नाहीतर तेलाचीही काही गरज नसते। आता इथं बघा, चांगलं एकसारखं हलक्या हाताने मी ही पोळी लाटून घेतलेली आहे। इथं तुम्ही बघू शकता की आपल्या पोळीची साईज ही कशी ठेवलेली आहे। अशा साईजचीच आपल्याला एक पोळी लाटून घ्यायची आहे आणि आता या पोळीवर आपण जो साठा केलेला आहे तो साठा लावून घेऊया।
साठा हा जास्त पण नाही लावायचा, पण सगळीकडे एकसारखा लागला पाहिजे। आणि नंतर आता पीठ भुरभुरूया। हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी इथं तुम्ही मैदासुद्धा भुरभुरू शकता। आणि असा मैदा किंवा हे गव्हाचं पीठ असं भुरभुरल्यानंतर हे जे आपण लेयर्स करणार आहेत आपल्या या पोळीला, त्या लेयर्स एकमेकाला चिकटले जात नाहीत। आणि आता बघा व्यवस्थित एका साईडने मी फोल्ड करून घेतला। त्या फोल्डवर सुद्धा आपल्याला हा साठा लावायचा आहे आणि त्याच्यावर पीठ भुरभुरायचं आहे। आता इथं मी तांदळाच्या पिठीचा साठा केलेला आहे। इथं तुम्ही मैद्याचा साठा सुद्धा करू शकता किंवा कॉर्नफ्लोअरचा साठा सुद्धा करू शकता। तर आता बघा दुसऱ्या साईडने सुद्धा फोल्ड करून घेतला, त्याच्यावर सुद्धा साठा लावला आणि पीठ थोडंसं भुरभुरलं आहे। आता परत ह्या इकडच्या साईडने करूया। सेम तसंच आपल्याला साठा लावायचा आहे आणि दुसऱ्या साईडने पण फोल्ड त्यावर करायचा आहे। असं आपण चौकोन तयार करून घेतला। आता हा चौकोन आपल्याला लाटून घ्यायचा आहे। इथं लाटताना आपल्याला एकदम हलक्या हाताने लाटायचं आहे, जेणेकरून आपले ज्या लेयर्स आहेत त्या दबल्या गेल्या नाही पाहिजेत। आणि एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायचं आणि असं लंबगोल अशी पोळी बनवायची आहे। आणि रुंदीला पण थोडंसं लाटून घ्यायचं आणि अशी लांब बघा अशी पोळी बनवलेली आहे। त्या पोळीवर सुद्धा आपण आता साठा परत लावूया। हे आणि असे व्यवस्थित साठा सगळीकडे लावल्यानंतर आपल्याला हे आपल्या मटेरियलला छान लेयर्स येतात। आणि हे बघा आता परत पीठ भुरभुरलेलं आहे आणि इथं आपले लेयर्स ह्या भरपूर लेयर्स येण्यासाठी आपण हे ट्रिकचा वापर करत आहोत। आणि अशा फोल्ड केल्यामुळे आपल्या मटेरियलला खूप लेयर्स येतात। आणि बघा एका साईडने मी परत फोल्ड केलेला आहे, आता दुसऱ्या साईडनेही फोल्ड करूया। आणि आता इथं हे दोनच फोल्ड करायचे आहेत। इथं फोल्ड केल्यानंतर आता आपल्याला परत तिसरा फोल्ड करायचा नाही। आता हेच हा जो आपण फोल्ड केलेला आहे यावरच आता आपण बेलण्याने हलकंसं थोडंसं लाटून घेऊया। जास्त आपल्याला इथं लाटायचं नाही किंवा जास्त प्रेशरही द्यायचं नाही, हलक्या हातानेच आपल्याला थोडंसं लाटून घ्यायचं आहे। जेवढी आपल्याला साईज मटेरियलची ठेवायची आहे तेवढीच साईज आपण या फोल्डची ठेवायची आहे। तर आता इथं आपण चाकूने अर्ध्या इंचाची आपण काप करून घेऊया। आपली मटेरियलची साईज जेवढी ठेवायची आहे तेवढी तुम्ही ठेवू शकता। तर मी इथं अर्धा इंचाचे असेच कट करून घेत आहे उभे काप। आणि एकसारखे असे कट केल्यामुळे आपल्या मटेरियल पण दिसायला छान दिसतात। बघा आता हे सगळे असे कट करून घेतलेले आहेत आणि असं एकदम छान दिसत आहेत। आणि इथं तुम्ही बघू शकताय की बघा ह्या मटेरियलला कसे चांगले लेयर्स आलेले आहेत। पोळीचे खूप सारे फोल्ड केल्यामुळे या मटेरियलला चांगले लेयर्स आलेले आहेत। आता बाकी साऱ्या पेढ्यांचे पण मी असे मटेरियल करून घेतलेले आहेत। इथं आपल्या सगळ्या मटेरियल तयार आहेत। आता या मटेरियल तळण्यासाठी गॅसवर कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। पण आता मटेरियल तळण्यासाठी आपल्याला तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाही, तर मध्यम गरम तेल पाहिजे आपल्याला। तर इथे बघा पिठाचा थोडासा गोळा मी तेलात घातला, हलकेसे बुडबुडे आले तर असं समजायचं की आपलं हे तेल आहे ते मध्यम टेम्परेचरमध्ये मध्यम गरम झालेलं आहे। मग आता या मटेरियल आपण घालून घेऊया। तर जेवढ्या तेलामध्ये बसतील एवढ्याच मटेरियल घालायच्या, 6 ते 7 इथं मी मटेरियल घातलेले आहेत। जास्त पण इथं मटेरियल आपल्याला घालायच्या नाहीत। आणि मटेरियल तेलामध्ये सोडल्यानंतर आपल्याला 5 मिनिटं त्यांना हलवायचं नाही। तेलाला चांगले बुडबुडे येतात आणि नंतर तेलाचे सगळे बुडबुडे थोडे कमी होतात, मटेरियल आपोआप वरती अशा फुलायला लागतात। आणि आता झाऱ्याने या मटेरियल हलवून घेऊ आणि दुसऱ्या बाजूने चांगल्या अशाच फ्राय करून घ्यायचे आहेत। परत 5 मिनिटं आपल्याला थांबायचं आहे। आणि आता इथे बघा गॅसचं फ्लेम ही आपल्याला एकदम लो ठेवायची आहे। लो फ्लेमवरच आपल्या या मटेरियल आपल्याला दोन्ही बाजूने चांगले तळून घ्यायचे आहेत। आणि जर तेल जास्त कडकडीत गरम असेल तर ह्या ज्या लेयर्स आहेत त्याच्या ते ओपन होत नाहीत। आणि कमी गॅसवर म्हणजे लो फ्लेमवरच आपल्या या मटेरियल चांगल्या तळल्या जातात आणि ह्या ज्या लेयर्स आहेत मटेरियलच्या त्या ओपन होतात। आता इथे तुम्ही बघू शकता की बघा मी मटेरियल या चाळणीवर या झाऱ्यावर काढलेले आहेत। तर इथे सगळ्या मटेरियलला चांगले लेयर्स आलेले आहेत, त्यांचा कलर पण छान झालेला आहे। लाल मिरची पावडर घातल्यामुळे असा थोडासा लाल कलर आलेला आहे। तर इथे बघा तेल नितळलेलं आहे आणि किती छान त्याच्या सगळ्या लेयर्स आहेत त्या ओपन झालेल्या आहेत। आपण काढून घेऊ। बाकी सगळ्या मटेरियल मी अशाच तळून घेतलेले आहेत। इथे तुम्ही बघू शकताय की आपल्या मटेरियलला किती लेयर्स आलेले आहेत। गव्हाच्या पिठाची खमंग आणि खुसखुशीत भरपूर लेयर असणारी मेथीची मसाला शंकरपाळी किंवा ही मटेरियल खाण्यासाठी तयार आहे। आता तुम्ही या मटेरियलचा आवाज सुद्धा ऐकू शकताय। बघा ही मटेरियल कशी छान कुरकुरीत झालेली आहे आणि खमंग आणि खुसखुशीत पण आहे।
आता ही मटरी चांगली थंड करून घ्यायची आणि अशा भरपूर मटरी आपण बनवून ठेवल्या आणि चांगले एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवले तर चांगले महिनाभर राहतात आणि आयत्या वेळी आपल्याला भूक लागल्यानंतर हे आपण खाऊ शकतो, प्रवासात जाताना नेऊ शकतो। तर अशा ह्या भरपूर लेयर्सवाल्या मटरी एकदा बनवून नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।